जुने धुळे भागातील किशोर माळी यांच्या मालकीच्या घोड्याचा अचानक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। उदरनिर्वाहाचं साधन अवलंबून असलेल्या घोड्याचा मृत्यू झाल्याने किशोर माळी अस्वस्थ झाले असून त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। माझे नाव किशोर माळी, जेणेकरून हा घोडा मी सारंगखेडा याच्यातनं घेतलेला होता 2 लाखापर्यंत। तर हा घोड्याचा व्यवहार माझा चालायचा, पण आता अचानक भयानक युग आला तर काय चावला काय नाही, तर घोडा डायरेक्ट चालला गेला। जेणेकरून याला काही जनावर काही चावलं असेल तर घोडा डायरेक्ट चालला गेला, तर सरकारने काही भरपाई करून द्यावं मला, एवढी माझी प्रार्थना। माझा सर्व घोड्याचा व्यवहार आहे, बाकी दुसरं काहीच नाही माझा व्यवहार। या घोड्यांवर माझा धंदा चालतो, सर्व उठणं बटणं त्यांच्यावरच आहे। तर ते अचानक भयानक चालले गेले, तर मला काय भेटायला पाहिजे सरकारकडनं, हीच माझी इच्छा आहे। घोड्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही। सारंगखेड्याच्या यात्रेतून लाखो रुपये खर्च करून माळी यांनी घोडा आणला होता। त्या घोड्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता। मात्र अचानक झालेल्या घोड्याच्या मृत्यूमुळे किशोर माळी दुःखी झाले आहे। त्यांनी घोड्याच्या मृत्यू प्रकरणी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।